आषाढी एकादशीची पवित्र पहाट उजाडली होती. ज्ञानोबा तुकाराम जय जय रामकृष्ण हरी या अखंड नामघोषाने सारा आसमंत दुमदमून गेला होता. हजारो वारकरी अनवाणी पायांनी खांद्यावर भगवा झेंडा घेऊन पंढरपूरच्या दिशेने चालत होते. प्रत्येकाच्या डोळ्यात विठ्ठल दर्शनाची ओढ होती. त्या वारकऱ्यांमध्ये गणू नावाचा एक गरीब शेतकरीही होता. सलग 3 वर्षे दुष्काळ पडल्यामुळे त्याची शेती उजाड झाली होती. कर्जाने घर गिळंकृत केले होते. पत्नी आजारी होती. मुलीचं लग्न पैशाअभावी मोडलं होतं आणि लहान मुलगा रोज उपाशी झोपत होता. गणूच्या पायांना फोडं आले होते. अंगात ताकद उरली नव्हती, तरीही तो प्रत्येक पावलागणिक एकच नाम घेत होता, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मार्गात अनेक जण विठ्ठलाकडे धन, सुख, नोकरी, यश मागत होते. पण गणूने हात जोडून डोळे मिटले आणि म्हणाला, देवा, मला सोनं चांदी नको, माझं नशीबही बदलू नकोस. फक्त इतकी कृपा कर की कितीही संकट आली तरी तुझ्यावरचा माझा विश्वास कधी ढळू देऊ नकोस. हे शब्द ऐकून बाजूने चालणारे एक वृद्ध वारकरी हसले आणि म्हणाले, बाळा, विठ्ठल भक्ताला कधीच रिकाम्या हाताने पाठवत नाही. कधी तो इच्छित वस्तू देतो तर कधी जगण्याची शक्ती देतो आणि तीच सर्वात मोठी कृपा असते. पंढरपूर गाठल्यावर गणू विठ्ठलाच्या चरणी कोसळला. त्याने काहीच मागितलं नाही, फक्त अश्रूंनी विठ्ठलाचे पाय भिजवले. त्या रात्री मंदिराबाहेरच तो शांत झोपला. सकाळी गावाकडे परतण्याची तयारी करत असताना एका सेवाभावी वारकरी मंडळाने त्याला बियाणे, धान्य आणि थोडी आर्थिक मदत दिली. त्यांनी एवढंच सांगितलं, ही आमची मदत नाही, हा विठ्ठलाचा प्रसाद आहे. गणूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काही महिन्यांनी पाऊस भरभरून पडला. त्याच्या शेतात भरघोस पीक आलं. पत्नीची तब्येत सुधारली. गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन मुलीचं लग्न लावून दिलं. त्या दिवशी गणू पुन्हा विठ्ठलासमोर उभा राहिला. त्याने हात जोडले आणि म्हणाला, देवा, तू माझ्या नशिबापेक्षा माझा विश्वास मोठा केलास. म्हणूनच आज माझं आयुष्य बदललं. त्या क्षणी त्याला जाणवलं, विठ्ठल चमत्कार नेहमी आकाशातून करत नाही, तो माणसांच्या रूपाने धावून येतो. भक्तांच्या अश्रूंना आशेत बदलतो, निराशेला धैर्य देतो आणि योग्य वेळ आली की भक्ताची ओंजळ आनंदाने भरून टाकतो. म्हणूनच वारकरी म्हणतात, जो भक्त प्रेमाने विठ्ठलाचं नाम घेतो त्याची हाक विठ्ठल कधीच व्यर्थ जाऊ देत नाही. पांडुरंग हरी विठ्ठल, जय जय रामकृष्ण हरी. मंडळी, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला ही कथा आवडली तर कमेंटमध्ये जय जय रामकृष्ण हरी आणि एक लाईक नक्की द्या. अशाच भक्तिपूर्ण कथा व व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.